शिवपुराण भगवान शिवाचे दिव्य ज्ञान आणि कथांचा सागर। शिवपुराण हे सनातन हिंदू धर्मातील 18 प्रमुख पुराणांपैकी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे। हे शैव धर्मातील एक पवित्र ग्रंथ मानले जाते, ज्यामध्ये प्रामुख्याने भगवान शिव आणि त्यांची शक्ती, देवी पार्वती यांच्या लीलांचे, स्वरूपाचे आणि महिम्याचे विस्तृत वर्णन आढळते। या पुराणात शिव पार्वतीशी संबंधित कथा, त्यांचे विवाह, त्यांची पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्या जन्माच्या कथा, तसेच शिवाच्या विविध अवतारांचे आणि ज्योतिर्लिंगांचे महत्त्व सांगितले आहे। श्लोकांची संख्या। मूळ शिवपुराणात सुमारे 1,00,000 श्लोक होते असे मानले जाते, जे 12 संहितांमध्ये विभागांमध्ये विभागलेले होते। तथापि महर्षी वेदव्यास यांनी ते संक्षिप्त करून सामान्य जनांसाठी सोपे केले। सध्या उपलब्ध असलेल्या शिवपुराणात सुमारे 24,000 श्लोक आहेत आणि ते मुख्यत्वे 7 संहितांमध्ये विभागलेले आहेत। 1. विद्येश्वर संहिता, 2. रुद्र संहिता, 3. शतरुद्र संहिता, 4. कोटिरुद्र संहिता, 5. उमा संहिता, 6. कैलास संहिता, 7. वायव्य संहिता। शिवपुराणातील एक कथा, चंचुला आणि बिंदुगाची कथा, मराठीत। प्राचीन काळी चंचुला नावाची एक स्त्री होती। ती दिसायला सुंदर होती, पण तिचे आचरण चांगले नव्हते। तिचा पती बिंदुगा हा देखील दुराचारी आणि पापी होता। दोघांनीही आपल्या आयुष्यात अनेक वाईट कृत्ये केली होती। अखेरीस दोघांचाही मृत्यू झाला। पापी असल्यामुळे बिंदुगाला यमदूतांनी नरकात नेले आणि त्याला अनेक यातना भोगाव्या लागल्या। दुसरीकडे चंचुलाने थोडे पुण्य केले असल्यामुळे तिला मनुष्य जन्म मिळाला, पण ती एका अशा कुटुंबात जन्मली जिथे तिला खूप दुःख आणि कष्ट सहन करावे लागले। एकदा फिरत फिरत ती एका ऋषींच्या आश्रमात पोहोचली। तिथे शिवपुराणाची कथा सुरू होती। तिने अत्यंत श्रद्धेने आणि एकाग्रतेने ती कथा ऐकली। कथेच्या प्रभावाने तिचे मन शुद्ध झाले आणि तिने आपले उर्वरित आयुष्य शिवभक्तीत घालवले। तिच्या निस्सीम भक्तीमुळे आणि शिवपुराण श्रवणाच्या पुण्यामुळे मृत्यूनंतर तिला श मात्रा व द शिवलोकात घेऊन गेले। तिथे पोहोचल्यावर तिने भगवान शंकरांना पाहिले आणि त्यांना नमस्कार केला, पण तिचे मन आपल्या पतीच्या आठवणीने व्याकुळ होते। तिने भगवान शंकरांना प्रार्थना केली की, हे प्रभू, माझ्या पतीला नरक यातनांमधून मुक्त करा आणि त्यालाही सद्गती द्या। भगवान शिव तिच्या निस्वार्थ भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या गणांना आज्ञा दिली की बिंदुगाला नरकातून मुक्त करून शिवलोकात आणावे। शिवगणांनी लगेच बिंदुगाला नरकातून सोडवले आणि शिवलोकात आणले। अशा प्रकारे शिवपुराणाच्या श्रवणाच्या पुण्याने चंचुलाने स्वतःचा उद्धार तर केलाच, पण आपल्या पापी पतीलाही नरकातून मुक्त केले। तात्पर्य: ही कथा शिवपुराणाच्या श्रवणाचे आणि पठणाचे महत्त्व दर्शवते। निस्सीम भक्ती आणि श्रद्धेने केलेले शिवपुराणाचे श्रवण मनुष्याला पापांपासून मुक्त करते आणि त्याला मोक्षाचा मार्ग दाखवते। शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।